दरम्यान अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या देखील आता पाहूयात। बारामतीतूनच पुन्हा एकदा अजित पवारांनी न लढण्याचे संकेत दिलेले आहेत। याआधी पुण्यात एकदा अजित पवारांनी सूचक वक्तव्य केलं होतं आणि पुन्हा एकदा आज बारामतीमधून अजित पवारांनी संकेत दिलेत बारामती विधानसभा न लढण्याचं। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत इथले कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे। काय भावना आहेत? अजित पवारांनी लढावा असा आग्रह केला तुम्ही, परंतु अजित पवारांनी कोणतंही उत्तर त्याच्यावरती दिलं नाही। खरं तर गेल्या वेळेस लोकसभेला जे काय प्रकार झाला, ज्या कार्यकर्त्याकडनं काही चुका झाल्या असतील ती निश्चितपणाने दादाच्या मनाला लागलेल्या आहेत। एवढा मोठा विकास करून जर दादाला दगाफटका मिळत असेल तर त्याचं दुःख नेत्याला वाटणार आहे, परंतु बारामतीकर म्हणून किंवा बारामतीतली जनता दादाला कदापि सोडणार नाही। निश्चितपणाने दादा त्याच्यावर विचार करतील आणि उद्याच्या विधानसभेमध्ये आदरणीय दादाच उमेदवार असतील अशा अपेक्षेने बारामतीकर बघतील। कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात मागणी केलेली आहे की जय पवारांनी उभं राहावं, कसं बघताय? दादांशिवाय बारामतीला पर्याय नाही। कुठल्या दादांशिवाय? अजित दादांशिवाय बारामतीला पर्याय नाही। काय सांगाल? गेल्या काही दिवसापासून तुम्ही बारामतीमध्ये फिरत आहात, सातत्याने फिरत असता, परंतु आताचं बदललेलं चित्र अजित पवार का नाराज आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, दादांची नाराजी असणं स्वाभाविकच आहे। एवढा सगळा विकास केल्यानंतरही जर जनतेने मतारूपाने जर प्रेम दिलं नाही, पण एक सांगतो, विधानसभेला दादा कितीही नाही म्हणले पण जनतेच्या मागणीसमोर दादाच उमेदवार राहणार आहे। जनता तेच उमेदवार मागणी करणार आणि अजित दादाच उमेदवार असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।